वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण RDNA टेक्नॉलॉजीसाठी आवश्यक असणारे एन्झाईम्स हा मुद्दा पाहिला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बेसिक रिक्वायरमेंटपैकी आणखी एक फॅक्टर बघायचा आहे, दॅट इज द क्लोनिंग व्हेक्टर विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेइकल DNA. तर बघू, व्हेक्टर्स आर DNA मॉलिक्युल्स दॅट कॅरी अ फॉरेन DNA सेगमेंट अँड रिप्लिकेट इनसाइड द होस्ट सेल. म्हणजे RDNA टेक्नॉलॉजीचा वापर ज्या DNA सेगमेंटच्या मल्टिपल कॉपीज मिळवण्यासाठी आपण करणार आहोत, त्यासाठी जो होस्ट ऑर्गॅनिझम आपण वापरणार आहोत, त्या होस्ट ऑर्गॅनिझममध्ये आपण सिलेक्ट केलेला डिझायर्ड जीन किंवा DNAचा सेगमेंट हा इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला एका माध्यमाची आवश्यकता असते. आणि ते माध्यम म्हणजे DNA मॉलिक्युल्स आहेत अँड दे आर कॉल्ड ॲज व्हेक्टर्स. त्या DNA मॉलिक्युल्सला व्हेक्टर असं म्हणतात. सिम्पली व्हेक्टर्स आर द व्हेइकल DNA, ज्याचा माध्यम म्हणून उपयोग करणार आहोत असे DNA मॉलिक्युल्स म्हणजे क्लोनिंग व्हेक्टर्स. ओके, मग दीज आर द DNA मॉलिक्युल्स दॅट कॅरी अ फॉरेन DNA सेगमेंट. आता इथं फॉरेन DNA म्हणजे जो आपण डिझायर्ड जीन किंवा DNA सेगमेंट सिलेक्ट केलेला आहे, तो फॉरेन DNA हा या व्हेक्टर DNA मॉलिक्युलमध्ये इन्सर्ट केला जाईल. आणि आता हा जो व्हेक्टर DNA आहे ज्यामध्ये फॉरेन DNA सेगमेंट आहे, असा व्हेक्टर होस्टच्या शरीरामध्ये पाठवला जातो, जो त्या ठिकाणी रिप्लिकेट होऊन त्याच्या नंबर ऑफ कॉपीज तयार केल्या जातील. Okay, vectors are DNA molecules that carry a foreign DNA segment and replicate inside the host cell. Then vectors may be, मग vectors म्हणून कोणकोणते घटक वापरले जातात? They may be plasmids, they may be bacteriophages, they may be cosmids, then phragmids, BAC that is bacterial artificial chromosome, or YAC yeast artificial chromosome, or transposons, or baculoviruses, or MACs that is mammalian artificial chromosomes. असे व्हेरियस एक्झाम्पल्स आहेत की ज्यांचा व्हेक्टर म्हणून RDNA टेक्नॉलॉजीमध्ये वापर केला जातो. मोस्ट कॉमनली युज्ड व्हेक्टर्स आर टू. वन इज प्लास्मिड्स अँड अदर वन इज बॅक्टेरियोफेजेस. आउट ऑफ देम प्लास्मिड्समध्ये जो जास्त वापरले जातात ते आहेत प्लास्मिड BR322, PBR322 and PUC, and third one is टायप्लास्मिड जो की प्लांटसाठी वापरला जातो. देन बॅक्टेरियोफेजेसमध्ये लॅम्बडा फेज अँड M13 फेज हे दोन बॅक्टेरियोफेजेस हे मुख्यत्वाने वापरले जातात. देन कॅरेक्टर्स ऑफ गुड व्हेक्टर्स आर, ज्याला आपण बेस्ट व्हेक्टर म्हणू, तर त्यामध्ये कुठले कुठले कॅरेक्टर्स हे असले पाहिजेत. नंबर 1, इट शूड हॅव ॲबिलिटी ऑफ इंडिपेंडंट रिप्लिकेशन सो दॅट ॲज द व्हेक्टर रिप्लिकेट्स थ्रू ORI जीन अ लार्ज नंबर ऑफ DNA कॉपीज विल बी फॉर्म. तर प्लास्मिड्स हा किंवा बॅक्टेरियोफेज यामध्ये जे जेनेटिक मॅटर आपण वापरलेलं आहे, तर त्यामध्ये इंडिपेंडंट रिप्लिकेशनची ॲबिलिटी असणं आवश्यक आहे. इंडिपेंडंट रिप्लिकेशन म्हणजे ज्या बॅक्टेरियाकडून आपण तो प्लास्मिड मिळवलेला आहे, त्या बॅक्टेरियापासून जर त्या प्लास्मिडला आपण सेपरेट केलं तर तो इंडिपेंडंट रिप्लिकेट झाला पाहिजे. ओके, मगच तो जसा व्हेक्टर हा रिप्लिकेट होतो त्याच्या ORI जीनद्वारे आणि लार्ज नंबर ऑफ DNA कॉपीज तो तयार करू शकतो. देन व्हेक्टर शुड बी एबल टू इझिली इंट्रोड्यूस इन टू द होस्ट सेल. व्हेक्टर असा असला पाहिजे की होस्ट सेलमध्ये तो इझिली इंट्रोड्यूस करता आला पाहिजे. इट शूड हॅव मार्कर जीन्स फॉर अँटीबायोटिक रेझिस्टन्स. आता ह्या व्हेक्टरमध्ये काही मार्कर जीन असणंही आवश्यक आहेत, जसं की अँटीबायोटिक रेझिस्टन्स कॅपॅसिटी. आता मार्कर जीनचा उपयोग काय होईल? मार्कर म्हणजे काहीतरी एक ठळक पॉईंट आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला कळेल जर तो व्हेक्टर हा होस्टमध्ये रिप्लिकेट झाला, म्हणजेच त्यावर असणारे जेवढे कॅरेक्टर्स आहेत हे कॅरेक्टरसुद्धा
त्या आपल्याला होस्टमध्ये पाहायला मिळतील. मग त्यापैकी एक मार्कर जीन आहे अँटीबायोटिक रेजिस्टन्स. इट मस्ट कंटेन युनिक क्लिवेज साईट फॉर रेस्ट्रिक्शन एन्झाईम इन वन ऑफ द मार्कर जीन. आणि या मार्कर जीनपैकी एखादा तरी साईट अशी असली पाहिजे की ज्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एन्झाईम हा इझिली अटॅच झाला पाहिजे. जसं आपण एन्झाईम्समध्ये पाहिलं होतं की काहीतरी पॅलिंड्रोमिक सिंड्रोम असला पाहिजे, एक सिक्वेन्स असला पाहिजे आणि त्या पॅलिंड्रोम सिक्वेन्सवर हा रेस्ट्रिक्शन एन्झाईम अटॅच होईल आणि त्या ठिकाणी तो परफेक्ट कट घेणं शक्य होईल. इट शूड हॅव ॲटलिस्ट कंट्रोल एलिमेंट लाईक प्रमोटर, ऑपरेटर और रायबोझोमल बाइंडिंग साईट्स. यामध्ये ट्रान्सक्रिप्शन किंवा ट्रान्सलेशन यामध्ये आवश्यक असणारे जे काही कंट्रोल एलिमेंट्स आहेत जसं प्रमोटर, ऑपरेटर, तर यापैकी ॲटलिस्ट एखादा तरी कंट्रोल एलिमेंट हा त्या व्हेक्टरवर असणं आवश्यक आहे. आणि जर हे कॅरेक्टर्स त्या व्हेक्टरमध्ये प्रेझेंट असतील देन इट विल बी रिकमेंडेड ॲज अ गुड व्हेक्टर. तर त्यापैकी जास्त जो वापरला जातो तो प्लास्मिड आहे, तर तो आपण पाहू. प्लास्मिड्स आर मोस्ट कॉमनली यूज्ड व्हेक्टर्स इन rDNA टेक्नॉलॉजी. जेवढे काही आपण व्हेक्टर्स पाहिले तर त्यापैकी मोस्ट सुटेबल असणारा जो वाईडली वापरला जाणारा आहे तो म्हणजे प्लास्मिड आहे. तर प्लास्मिड काय आहे? प्रोकॅरियोटिक सेल किंवा बॅक्टेरियल सेल आठवत असतील तर त्यामध्ये जी एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA ची कॉपी आहे त्याचं जे न्यूक्लिओइड आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यामध्ये असणारा एक सर्क्युलर जो DNA आहे त्याला प्लास्मिड असं म्हणतात. अँड दिस प्लास्मिड रिप्लिकेट्स इन ई कोलाय. हा प्लास्मिड जो आहे ई कोलाय बॅक्टेरियामध्ये इझिली रिप्लिकेट होऊ शकतो. प्लास्मिड्स ऑब्टेन्ड नॅचरली, दे डू नॉट पजेस ऑल द कॅरेक्टर्स ऑफ अ व्हेक्टर. जे नॅचरली ऑकरिंग प्लास्मिड्स आहेत यामध्ये आपण ज्या कॅरेक्टर्स पाहिलेत आत्ता व्हेक्टरचे त्यापैकी सगळ्याच कॅरेक्टर असतील असं नाही. अँड हेन्स दे आर कन्स्ट्रक्टेड बाय इन्सर्टिंग जीन फॉर अँटीबायोटिक रेजिस्टन्स. आणि त्यामुळं काही जे आहेत प्लास्मिड्स हे आर्टिफिशियली कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. इन्व्हेस्टिगेटर्स हॅव इंजिनियर्ड दीज प्लास्मिड्स टू ऑप्टिमाइज देअर यूज ॲज व्हेक्टर्स इन DNA क्लोनिंग. एक्झाम्पल आहे PBR322, देन PBR320, PACYC177. दीज आर कन्स्ट्रक्टेड किंवा आर्टिफिशियली प्रिपेअर्ड प्लास्मिड्स आहेत. आणि त्यापैकी मोस्टली PBR322 इज मोस्ट वाईडली और कॉमनली यूज्ड इन rDNA टेक्नॉलॉजी इन प्लांट्स. मुख्यतः वापरला जाणारा कोणता आहे? PBR322. बघा या ठिकाणी एक फिगर दाखवलेली आहे. जो आर्टिफिशियल कन्स्ट्रक्ट केलेला जो प्लास्मिड आहे पॉलीलिंकर तो या ठिकाणी आहे. यामध्ये ORI जो जीन रिप्लिकेशन साईट म्हणून काम करणारा आहे दॅट इज द रिप्लिकेशन ओरिजिन तो त्या ठिकाणी डिनोट करतोय. तर त्यानंतर एक ड्रग रेजिस्टंट जीन आहे AMPR. जसं आपण पाहिलं की प्लास्मिडमध्ये एखादा मार्कर जीन असणं आवश्यक आहे अँटीबायोटिक रेजिस्टन्स, तर त्यापैकी काही ड्रग रेजिस्टन्स जीन हा आहे AMPR. आणि जो उरलेला भाग आहे तो म्हणजे अ रिजन इन विच फॉरेन DNA कॅन बी इन्सर्टेड. हा जो एरिया आहे तर यामध्ये आपण जो काही डिझायर्ड DNA सेगमेंट हा त्यावर इन्सर्ट करणार आहोत, त्यावर बसवणार आहोत, तर त्यासाठी अवेलेबल असणाऱ्या साईट्स आहेत. तर बघा ग्रीन कलरचा जो मार्क आहे तो जर आपण एनलार्ज केला तर त्या ठिकाणी हे जे आहेत रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स जे आहेत त्यांना अटॅच होण्यासाठी काही साईट्स या दाखवलेल्या आहेत. ई कोलाय आहे, त्यानंतर HIND3 आहे, बरोबर, त्यानंतर BAM-HI आहे. असे व्हरायटी ऑफ जे काही बॅक्टेरियापासून मिळवलेले एन्झाईम्स आहेत तर ते त्या ठिकाणी क्लीव्ह होऊ शकतात. देन प्लास्मिड व्हेक्टर फॉर प्लांट्स. आता मुख्यतः प्लांट्समध्ये जर आपल्याला काही कॅरेक्टर इन्सर्ट करायचे आहेत तर कोणता प्लास्मिड व्हेक्टर वापरला जातो ते पाहू. प्लास्मिड यूज्ड ॲज अ व्हेक्टर फॉर कॅरिंग न्यू DNA into many types of plant is found in Agrobacterium tumefaciens. मुख्यतः प्लांटसाठी जो व्हेक्टर DNA वापरला जातो तो ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन या बॅक्टेरियामध्ये आढळून येणारा प्लास्मिड आहे. बॅक्टेरियाचं नाव आहे ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन. दिस बॅक्टेरियम लिव्ज इन सॉईल. हा सॉईल बॅक्टेरियम आहे. इट कॉजेस अ प्लांट डिसीज कॉल्ड ॲज क्राउन गॉल.
which is characterized by presence of overgrowth or tumor in plant. आता हा जो बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियामुळं प्लांटमध्ये एक डिसीज तयार होतो ज्याचं नाव आहे क्राउन गॉल. आणि क्राउन गॉल हा आपल्याला एक्सटर्नली कसा ॲपियर होईल इन द फॉर्म ऑफ ट्यूमर ऑन द प्लांट. प्लांटवर छोटे छोटे ट्यूमर्स आल्यासारखे किंवा ओव्हरग्रोथ तयार झाल्यासारखे स्ट्रक्चर्स हे पाहायला मिळतात. A tumefacian or Agrobacterium tumefacian contains a plasmid called as tie plasmid for tumor inducing. हा जो ट्यूमर तयार करणारा त्याच्यामध्ये असणारा जीन आहे हा प्लास्मिडवर आहे आणि तो आहे टाय प्लास्मिड. TI that is tumor inducing plasmid. As tie plasmid contains a transposons that is called as tDNA which insert copies of itself into the chromosome of infected plant cell. आता होतं आहे काय, ज्या प्लांटवर या बॅक्टेरियाने अटॅक केलेला आहे तर त्या इन्फेक्ट झालेल्या प्लांट सेलच्या जे काही क्रोमोझोम्स आहेत या क्रोमोझोममध्ये हा टायप्लास्मिड आपला जो tDNA आहे हा त्या ठिकाणी इन्सर्ट करतो आणि जसं त्या प्लांट सेलच्या क्रोमोझोमच्या मल्टिपल कॉपीज तयार होतील तसं या tDNAच्या मल्टिपल कॉपीज तयार होतात. आणि हा tDNA म्हणजे हा टायप्लास्मिड हा ट्यूमर इंड्युसिंग हे स्ट्रक्चर किंवा हा कॅरेक्टर त्यामध्ये तयार करतो आणि त्यामुळं इन्फेक्ट झालेल्या प्लांटमध्ये ट्यूमर तयार होतात जे की आपल्याला ओव्हरग्रोथ किंवा क्राउन गॉल या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. द ट्रान्सपोसन्स विथ न्यू DNA कॅन स्टील बी इन्सर्टेड इंटू द होस्ट सेल्स क्रोमोझोम. म्हणजे झालं का, इथं बघा डिझायर्ड जीन जर आपण पकडला तर तो टायप्लास्मिड होईल ट्यूमर इंड्युसिंग आणि होस्ट म्हणजे इन्फेक्ट झालेलं प्लांट. बरोबर आहे. आणि हा जो प्लास्मिड आहे ॲग्रोबॅक्टेरियममधला हा व्हेक्टर म्हणून काम केलेला आहे आणि त्या व्हेक्टरद्वारे जेनेटिक मॅटर हे होस्टच्या शरीरामध्ये त्यांनी ट्रान्सफर केलेलं आहे, इन्सर्ट केलेलं आहे, जे की आपल्याला गॉल क्राउन गॉल या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. अ प्लांट सेल कंटेनिंग धिस DNA कॅन बी ग्रोन इन कल्चर ऑर इंड्युस्ड टू फॉर्म अ न्यू ट्रान्सजेनिक प्लांट. मग अशा पद्धतीने जर आपण एखादा फॉरेन DNA सेगमेंट त्या ठिकाणी इन्सर्ट जर केला आणि त्याच्या नंबर ऑफ कॉपीज किंवा त्याला कल्चर केलं आणि त्याच्या नंबर ऑफ कॉपीज जर मिळवल्या तर त्याला ट्रान्सजेनिक प्लांट असं म्हणण्यात येईल. आता तिसरा मुद्दा आहे कॉम्पिटंट होस्ट. बरोबर आहे. एन्झाईम्स आपण पाहिले, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे जास्त करून वापरले जाणारे एन्झाईम्स आहेत कट करण्यासाठी. आणि त्यानंतर ज्या माध्यमाचा वापर करणार आहोत ते व्हेक्टर्स आपण पाहिले. व्हेक्टर्स आर व्हेइकल DNA. आता ज्या शरीरामध्ये किंवा ज्या बॉडीमध्ये आपल्याला ह्याच्या नंबर ऑफ कॉपीज मिळवायच्यात तो भाग पाहणार आहोत. दॅट इज कॉम्पिटंट होस्ट ऑर द क्लोनिंग ऑर्गॅनिझम, ज्याच्या आपण नंबर ऑफ क्लोन मिळवणार आहोत. होस्ट इज द ऑर्गॅनिझम यूज टू इंट्रोड्यूस रिकॉम्बिनंट व्हेक्टर टू प्रोड्यूस मल्टिपल कॉपीज ऑफ डिझायर्ड जीन फ्रॅगमेंट. आता डिझायर्ड जीन फ्रॅगमेंट म्हणजे जे कॅरेक्टर आपल्याला अपेक्षित आहे ते कॅरेक्टर तयार करणारा DNAचा सेगमेंट, त्याच्या आपल्याला नंबर ऑफ कॉपीज ज्याच्यामध्ये मिळवायच्यात किंवा ज्याच्यामध्ये आपण आपला रिकॉम्बिनंट DNA असणारा व्हेक्टर इन्सर्ट करणार आहोत अशा ऑर्गॅनिझमला होस्ट असं म्हणायचं. आता हा होस्ट प्लांटही असू शकतो, हा होस्ट एखादा बॅक्टेरिया असू शकतो, इट मे बी एनी सेल. कॉमनली युज्ड बॅक्टेरिया, यामध्ये मुख्यतः जे बॅक्टेरिया वापरले जातात दे आर बॅसिलस हिमोफिलस, त्यानंतर हेलिकोबॅक्टर पायरोली अँड ई कोलाय हे मुख्यतः वापरले जाणारे बॅक्टेरिया आहेत. अँड मोस्टली ई कोलाय इज यूज्ड फॉर ट्रान्सफॉर्मेशन विथ rDNA. जो मुख्यतः वापरला जातो तो बॅक्टेरिया म्हणजे कोणता आहे, इसर्शियाई कोलाय, दॅट इज ई कोलाय. दिस इज ऑल अबाउट द कॉम्पिटंट host. Here are some questions, solve them and thank you.